अमरावतीत एका पत्रकार परिषदेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। साई योगी रेस्टॉरंट अँड फॅमिली गार्डनचे संचालक आणि माजी विद्यार्थी नेते बाळासाहेब विष्णुपंत तळोकार यांनी अमरावती सिटी न्यूजचे संचालक हरीश राठी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या विनयभंगाचा गुन्हा खोटा असून खंडणी उकाळण्याच्या उद्देशाने कट रचल्याचा दावा तळोकार यांनी केला आहे। अमरावती इथे आयोजित पत्रकार परिषदेत बाळासाहेब विष्णुपंत तळोकार यांनी अमरावती सिटी न्यूजचे संचालक हरीश राठी यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे। तळोकार यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या भातकुली येथील साई योगी रेस्टॉरंट संदर्भात चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या। तसेच कोणतीही शहानिशा न करता नागरिकांची बदनामी केली जाते, धमकावले जाते आणि खंडणी उकाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। गाडगेनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा खोटा असून तो दबाव निर्माण करण्यासाठी दाखल करण्यात आल्याचा दावा तळोकार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून आपल्या विरोधातील गुन्हा रद्द करावा आणि न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या आरोपांबाबत संबंधित पक्षाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। बाळासाहेब तळोकार यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या या आरोपांमुळे अमरावतीत चर्चांना उधाण आले आहेत। आता या प्रकरणात पोलीस तपासातून नेमके सत्य काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चॅनल चालवते हरीश राठी या नावाचा पुणेत्री आहे, पण हरीश राठीनं आतापर्यंत माझ्या हॉटेलवर येऊन, माझं हॉटेल आहे भातकुलीला साई योगी नावाचं जेवणाचं हॉटेल आहे, तिथे येऊन दानल्या करणे, पैसे मागणे, पैशाची उकळ करणे, खंडणी मागणे, मी अशा कोणत्याही गोष्टीला त्याच्या बळी पडलो नाही। म्हणून त्यानं आतापर्यंत माझे कार्टून टाकले, असे वेगळे वेगळे फोटो टाकले, वेगळ्या वेगळ्या बातम्या टाकल्या यूट्यूबवर। पण यूट्यूब चॅनल हे लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आहे, अशा पद्धतीचं चालवासाठी नाही आहे। याच्या संदर्भाची शासनानं याच्यावर कारवाई काय करायची आहे ते करा। परंतु मनाचं तात्पर्य असं आहे की काल रात्री 25 तारखेला याच्या पत्नीसोबत मी बाचाबाची केली, छेडखानी केली, अशा पद्धतीचा काल गाडगेनगरला यांनी रिपोर्ट दिला। मनाचं तात्पर्य असं की मी ज्या दिवशी 25 तारखेला हा जो म्हणतो की मी याच्या पत्नीसोबत भेटलो, मी याला पत्नीला अजून पाहिलं नाही, कधी बोललो नाही, कधी माझा कुठलाही संबंध नाही। ज्या चौकात हा म्हणते सिंधी चौकात, मी त्या सिंधी चौकात गेलोच नाही। राहिला विषय तरी यांनी आता याला वाटलं का हा काही एवढं करून आपल्याला पैसे देऊन नाही राहिला, मग आता बायकोला समोर केलं। आता बायकोला समोर केलं आणि माझ्यावर पहिली गोष्ट तर ठाण्याच्या PSI साहेबांना या गोष्टीची चौकशी करायला पाहिजे होती। एवढं आपलं प्रशासन एवढं प्रॉम्प्ट आहे काय का धरला कोणी रिपोर्ट दिला कोणा काही करून घ्या? अरे चौकशी करा। चौकशी केल्यानंतर आम्ही जर दिसलो ना आमच्यावर गुन्हे दाखल करा ना। पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद, शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक आहोत। आम्ही महिलेची छेड काढणारे नाही आहोत, आम्ही प्रत्युत्तर देणारे आहोत। अरे एवढ्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मनाचं तात्पर्य आहे, अरे तू खरोखर मर्दाची औलाद असशील तर आमना सामना करून घेजो, मी तयार आहे कधी। पण असं हे असं मना नको करू, बायकोले समोर नको करू, बायकोले समोर करून असा रिपोर्ट देतो खोटा। अरे खरा तर दे। आणि पहिली गोष्ट आम्ही बाईसोबत बोलत नाही, आम्ही मर्दाची औलाद, आम्ही बायासोबत असं बोलत नाही। आमच्यासोबत आमच्या बहिणी आहे, 40 वर्षापासून आम्ही काम करतो पक्षात, 40 वर्षापासून आमच्या बहिणीसोबत राहतो, बाहेर गावले आम्ही सोबत जातो, पण आजपर्यंत आम्ही बहीण भावासारखं नातं जपतो। म्हणून माझ्या म्हणण्याचं तात्पर्य आहे का पोलीस प्रशासनानं आलेले नवीन आयुक्त साहेबांनी या गोष्टीची खरोखर चौकशी करावी। मी दिलेल्या रिपोर्टाची सुद्धा चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि मी जर या गुन्ह्यात दोषी असेल तर तेही पहिलं पडताळून पाहावं, CCTV फुटेज पहा। आणि शासनाची पोलीस खात्याची जर या महिलेनं दिशाभूल करून खोटा रिपोर्ट दिला असेल तर हिच्यावर पहिलं गुन्हा दाखल करण्यात यावा। कारण पोलीस प्रशासनाचा टाईम वेस्ट केला, खोटं पोलीस प्रशासनाची दिशाभूल केली, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा।